तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधिले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. मागील काही व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट इनडायरेक्टची मालिका चालू केलेली आहे. या मालिकेतल्या या चौथ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. या अगोदरच्या म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट पार्ट 3 मधल्या व्हिडिओमध्ये मी दोन प्रकारच्या वाक्याचं डायरेक्ट इनडायरेक्ट कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला सांगितलं होतं. त्यातला पहिला प्रकार होता ॲझरेटिव्ह सेंटेन्स अर्थात विधानार्थी वाक्य आणि दुसरा होता एक्सक्लामेटरी सेंटेन्स अर्थात उद्गारवाचक वाक्य. आज आपण उरलेले दोन प्रकार या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच. प्रश्नार्थक वाक्य म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे मुख्य दोन प्रकार पडत असतात. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतात डब्ल्यूएच क्वेश्चन आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला येस नो टाईप क्वेश्चन. दोन्ही याचे दोन दोन उदाहरण तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगतो. व्यवस्थितपणे ऐका, तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाईल डब्ल्यूएच क्वेश्चनचं कशा पद्धतीने करायचं आणि येस नो टाईप क्वेश्चनचं सुद्धा कशा पद्धतीने करायचं. तर चला, डब्ल्यूएच क्वेश्चनचं डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना अगोदर तुम्हाला डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे काय ओळखायला आलं पाहिजे. तर डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे दुसरं काय नसून ज्या वाक्याची सुरुवात डब्ल्यूएच प्रोनाउन होते, जसे की व्हॉट, व्हाय, हाऊ, हाऊ मेनी यानं होते आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येते, त्याला डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणतात. असं जर समजा कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये जर वाक्य आलं असेल आणि त्याचं जर इनडायरेक्ट स्पीच करायला सांगितलं असेल तर लक्षात ठेवायचं आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चनचं इनडायरेक्ट स्पीच करायचं. ओके, तर डब्ल्यूएच क्वेश्चनचं डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना काहीच नाही. रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा सेड टू च्या आस्कडे घ्यायचं, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा आणि कंजक्शन तेच डब्ल्यूएच सर्वनाम घ्यायचं ज्याने की या ठिकाणी प्रश्न विचारलाय. त्याच्यानंतर वाक्य थोडंसं सरळ करायचं. कसं करायचं, काय करायचं सांगतो लगेच, लक्ष द्या. चला, तर याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचंय. प्रथम बोलणारा व्यक्ती जशाला तसा घेऊ राम. सेड किंवा सेड टू च्या आता या ठिकाणी काय घेणार आपण आस्क, कारण प्रश्न हा विचारत असतात त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी काय घेतलं आस्क. कुणाला विचारले, मीना. मीना जशाला तशी घेतली. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाका आणि तेच डब्ल्यूएच सर्वनाम काय करा कंजक्शन म्हणून घ्या. त्याच्यानंतर आता प्रश्नाची रचना कशी असते, डब्ल्यूएच सर्वनाम असते, त्याच्यानंतर एक हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. तर या वाक्यामधला सब्जेक्ट काय, युअर नेम. तर युअर नेम अलीकडे आणायचं आणि हेल्पिंग वर्ब पलीकडे न्यायचं, म्हणजे या दोघांची जागा काय करायची आपल्याला बदलायची. म्हणजे सरळ वाक्य काय होईल, युअर नेम इज असं होईल. आता युअर म्हणजे कोणासाठी वापरलं जाते, सेकंड पर्सन साठी. सेकंड पर्सन म्हणजे ऐकणारा व्यक्ती. ऐकणारी कोणी, मीना आहे. कशी व्यक्ती आहे, बरोबर आहे, तिचं नाव विचारलंय. ते काय म्हणतात, व्हॉट इज युअर नेम. आपण काय म्हणणार, व्हॉट इज हर नेम. अशा पद्धतीने आपल्याला करायचं. युअर नेम, युअर नेमचं काय होईल, हर. युअर म्हणजे तुझे, आता आपण हर म्हणजे तिचे करणार, हर नेम. त्याच्यानंतर इज सहाय्यकारी क्रियापदाचा काळ बदलावा लागेल. या ठिकाणी काय घ्यायचं, वॉज. शेवटी फुल स्टॉप. काय झालं वाक्य आपलं, राम आस्क्ड मीना व्हॉट हर नेम वॉज. म्हणजे रामनं मीनाला विचारलं होतं तिचं नाव काय होतं. अशा पद्धतीने काळानुसार बदलते. सेकंड वाक्य बघू बघा. दुसरं वाक्य काय म्हणते, द बॉय सेड टू हिज मदर. मुलगा त्याच्या आईला म्हणाला, काय म्हणाला, व्हाय आर वी हिअर. आपण येथे का आलो. अशा पद्धतीने कोण विचारायलाय, मुलगा. कुणाला विचारायलाय, त्याच्या आईला विचारायला. जे काय असेल आपला मतलब काय आहे, डब्ल्यूएच क्वेश्चनचा आहे का, हो, कारण डब्ल्यूएच सर्वनामांना सुरुवात झाली आणि शेवटी काय आलेले प्रश्नार्थक चिन्ह आलेले, डबल अवतरण चिन्हामध्ये वाक्य आले. याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं. इनडायरेक्ट करत असताना सांगितलेले नियम पाळा. सर्वप्रथम बोलणारा व्यक्ती जशाला तसं घ्या. कोण बोलायले, मुलगा बोलायला, द बॉय. सेड किंवा सेड टू च्या ऐवजी काय घ्यायचं, तर या ठिकाणी आपल्याला आस्क्ड घ्यायचं. त्याच्यानंतर ऐकणारी व्यक्ती सुद्धा जशाला तशी हिज मदर, त्याची आई. आता कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचं आणि कंजक्शन काय करायचं, तेच डब्ल्यूएच सर्वनाम ज्याला प्रश्न विचारलाय. कशाने विचारलाय प्रश्न, व्हाय ना, मग तेच डब्ल्यूएच सर्वनाम या ठिकाणी कंजक्शन म्हणून घ्यायचं. त्यानंतर वाक्य सरळ करायचे. मी काय सांगितलं, हेल्पिंग वर्ब प्रोनाउनच्या जागेवर घ्या आणि प्रोनाउन हेल्पिंग वर्बच्या. वाक्य असं सरळ, वी आर हिअर. आता वी आर हिअर या वाक्याला आपल्याला बदलायचं. वी म्हणजे आम्ही, कोणासाठी वापरले, सगळ्यासाठी. मी काय सांगितलं तुम्हाला, तो चार्ट जर बघितला असेल चेंजेस ऑफ प्रोनाउनचा, वी जर शब्द डायरेक्ट स्पीच मध्ये जर आला असेल तर इनडायरेक्ट मध्ये सरळ सरळ त्याचं काय करा, दे करा. त्यानंतर आरचं काय करायचं आपल्याला या ठिकाणी, वेअर करायचं, दे वेअर. आता हिअर हा एक स्थळकाळवाचक शब्द आहे. येथे का आलो आपण म्हणलो, आता आपल्यासाठी ते येथे नाही, ते तेथे झाले. म्हणजे हेअरचा बदल काय करणं गेलं या ठिकाणी, देअर. ठीक आहे, काय अवघड याच्यामध्ये, फक्त थोडासा चेंजेस करायचा ते तेवढा लक्षात ठेवा. कुठलं डब्ल्यूएच प्रोनाउन घ्यायचं ते लक्षात ठेवा आणि रिपोर्टिंग व्हर्बच्या ऐवजी काय करायचं तेवढं लक्षात ठेवा. चला, आता येस नो टाईप. येस नो टाईप क्वेश्चन म्हणजे काय, क्वेश्चन विच इज स्टार्ट विथ हेल्पिंग वर्ब अँड एंड विथ क्वेश्चन मार्क इज कॉल्ड येस नो टाईप क्वेश्चन. म्हणजे ज्या प्रश्नाची सुरुवात 24 सहाय्यकारी क्रियापदापैकी कशाने तरी होते आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येते, त्याला काय म्हणतात, येस नो टाईप क्वेश्चन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द टॉर्टॉइज सेड. टॉर्टॉइज म्हणाला, काय म्हणाला, एम आय अनवेलकम नाऊ. एम आय अनवेलकम नाऊ. हेल्पिंग वर्ब एम यानं स्टार्ट झालेला आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आलेला आहे. म्हणजे ऑब्विसली इट इज अ येस नो टाईप क्वेश्चन ऑर अ व्हर्बल क्वेश्चन. याचं डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना काय करायचं, तर सर्वप्रथम कोण बोलायला, टॉर्टॉइज. टॉर्टॉइज म्हणजे कोण, कासव. टॉर्टॉइज सेड नाही. आता या ठिकाणी काय घ्यायचं, आस्क्ड. आता कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा. आता अगोदर डब्ल्यूएच मध्ये काय करायचं, तेच डब्ल्यूएच सर्वनाम घ्यायचो. इथं मात्र तसं करायचं नाही. तर इथं काय करायचं, इफ किंवा वेदर यापैकी एक घ्यायचं. शक्यतो इफच घ्या, वेदरच्या नादी लागू नका.
वेदरची स्पेलिंग चुकली, पुन्हा वातावरण बिघडलं आपलं, बरोबर आहे. त्याच्यामुळं आहे त्या वातावरणामध्ये चांगलं जगा. आता याला सरळ करायचं म्हणजे काय करायचं, हे हेल्पिंग वर्ब तिकडे न्यायचं आणि प्रोनाउन इकडे आणायचं. म्हणजे सरळ वाक्य काय होईल, आय एम अनवेलकम नाऊ. आय एम अनवेलकम नाऊ. आय कोणासाठी वापरले, बोलणाऱ्यासाठी. बोलणारा कोण आहे, कासव आहे. कासवी नाही का, नाहीये, माणूस एक कासव, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याला काय करा, ही करा. तो कासव म्हणतो आपण, ती कासव म्हणतो का नाही, त्याच्यामुळं ही केलं. एमचा बदल काय करायचा, वॉच. अनवेलकमचं काही सांगितलं होतं का नाही, म्हणजे अनवेलकमला अनवेलकम. मात्र नाऊ या शब्दाचा बदल दिलेला आहे मी तुम्हाला. स्थळ काळ वाचकचा जर चार्ट व्यवस्थित बघितला तर नाऊचा बदल होतो देल आणि शेवटी फुल. शेवटचं वाक्य बघू याच्यातलं. रोहन सेड टू हरी. रोहन हरीला म्हणाला, काय म्हणाला, डू यू लाईक टी, तुला चहा आवडतो का. हो ना, हे मेलेलं जागा होते चहासाठी, जे काय असेल ते. काय म्हणाले, कोण बोलायला, तर रोहन. आता सहाय्यकारी क्रियापदाला सुरुवात झालेली, क्वेश्चन मार्क आलेला, येस नो टाईप क्वेश्चन आहे. ओके, याचं करायचंय सेड किंवा सेड टूच्या ऐवजी काय घ्यायचंय, आस्क्ड घ्यायचं. हरीला हरी, हरीचा नारी करू नका, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाका, इफ घ्या. वेदर घेतलं तरी चालतंय, मी पण राहिलो तसं, फक्त वातावरण बिघडू देऊ नका. आता हे वाक्य सरळ काय होईल, असं होईल, यू डू लाईक टी, यू डू लाईक टी. आता या वाक्यामध्ये डू फक्त कशासाठी वापरलंय, या डूचं काम एवढंच आहे, फक्त प्रश्न विचारण्यासाठी केलेले, बरोबर आहे. कारण सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसते आणि त्याच्यामुळे त्याचा प्रश्न तयार करण्यासाठी आपण डू घेतलेले. आता यू, यू कोणासाठी वापरले, हरीसाठी. मग काय करायचा, युचा बदल ही करायचा. बोलणारा ऐकणारी व्यक्ती हरी आहे, ती पुरुष आहे, त्याच्यामुळे युचा बदल काय केला, ही. आता या डूचं डीड होते, डूचं काय होते, डीड होते. परंतु डू हे नकारार्थीसाठी किंवा प्रश्नासाठी जर विचारलं असेल आणि ज्यावेळेस त्याचं सरळ सरळ इंडायरेक्ट करतो आपण, त्यावेळेस ते मुख्य क्रियापदामध्ये मिसळवायचं. म्हणजे आता हिचं काय होईल, या ठिकाणी डीड होईल, बरोबर आहे आपलं. सॉरी, डूचं काय होईल, डीड. लाईकला लाईक आणि टीला टी. परंतु हे वाक्य ग्रॅमॅटिकली रॉंग आहे, कारण ज्यावेळेस हे डीड घेतलेलं असते, याच्यासोबत कुठलाही नकार वगैरे काही नसतो, त्यावेळेस या डीडचं काही काम नसतं. हे डीड काय करायचं, सरळ सरळ मुख्य क्रियापदामध्ये मिळवून टाकायचं. म्हणजे कुठल्याही क्रियापदाच्या पहिल्या रूपामध्ये जर डीड मिळवलं तर क्रियापदाचं दुसरं रूप होते. म्हणजे डीड प्लस लाईक, याच्याऐवजी काय करायचं, या ठिकाणी लाईकड करायचं. काय करायचं, लाईकड. म्हणजे सरळ सरळ वाक्य काय होईल, ही लाईकड टी. हे डीड लाईक वगैरे घ्यायचं लक्षात तुम्हाला. तर अशा पद्धतीने येस नो टाईप क्वेश्चन होता. याच्यातला एक शेवटचा प्रकार राहिलाय, ज्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. लगेच आपण आता आज्ञार्थी वाक्याचं. तर रचनेनुसार शेवटचा प्रकार आपल्याला शिकायचा आहे आज्ञार्थी वाक्य, आणि त्या आज्ञार्थी वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचंय. आज्ञार्थी वाक्याला इंग्लिशमध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. इम्परेटिव्ह सेंटेन्स डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना काय करायचं, अगोदर थोडक्यामध्ये नियम सांगतो. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, त्याच्या अगोदर समजून घ्या. आज्ञार्थी वाक्य म्हणजे दुसरं तिसरं काय नसून अ सेंटेन्स which start with main verb and end with full stop is called imperative sentence. म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते आणि शेवटी पूर्ण विराम येतो, अशा वाक्याला काय म्हणतात असतात, आज्ञार्थी वाक्य, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा सेड टू च्या ऐवजी काय करायचंय, तर प्रत्येक वाक्यामध्ये एक बदलणारे. कशामुळे बदलणारे, कारण की मोठ्या व्यक्तीने जर लहान व्यक्तीला जर काही जर सांगितलं असेल तर ती आज्ञा असते, म्हणजे ती ऑर्डर होऊ शकते. लहान व्यक्तीने जर मोठ्या व्यक्तीला जर काही सांगितलं तर ती रिक्वेस्ट होऊ शकते. एखाद्या वेळेस कोणीतरी आपल्याला सजेशन देत असतं, यू शुड स्टडी वगैरे अशा पद्धतीने, त्यावेळेस ते वेगळं सजेस्टेड लिहायचं असते. किंवा कधी कधी मिलिटरीतल्या माणसानं जर एखाद्या छोट्या अधिकाऱ्याला जर सांगितलं, ती कमांड असते. म्हणजे त्या वाक्याचा पर्पज काय, नेमका हेतू काय, त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब द्यायचं. तर 2-3 वाक्य समजावून सांगत असताना तुमच्या लक्षात येईल. बघा आता वाक्य काय, द रॉबर सेड, रॉबर म्हणजे दरोडा करणारा किंवा चोर ज्याला म्हणतो. रॉबर सेड टू ब्लाइंड मॅन, म्हणजे चोर आंधळ्या माणसाला म्हणाला, काय म्हणाला, टेल मी क्विकली, लवकर मला सांग, टेल मी क्विकली. आता मला सांगा, चोर आहे, दरोडेखोर आहे, तो आंधळ्या माणसाला बोलायला, तो काय त्याच्या पाया पडेल का की मला लवकर सांग, बिलकुल पडणार नाही. तो चोर आहे, बरोबर आहे, मुळात तो चोट्ट आहे, दरोडेखोर आहे, ते रिक्वेस्ट वगैरे करणार नाही. काय करणार आहे त्या ठिकाणी, ऑर्डर करणार आहे. मग काय करायचं, द रॉबर सेड किंवा सेड टू च्या ऐवजी काय घ्यायचं, ऑर्डर. काय घ्यायचं, ऑर्डर. कोणाला ऑर्डर दिलेली, ब्लाइंड मॅन, ब्लाइंड मॅन. आता इम्परेटिव्ह सेंटेन्सचं काय करायचं, आपल्याला इनडायरेक्ट करायचं. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा आणि कंजक्शन काय करायचं, टू घ्यायचं. कंजक्शन काय करायचं, टू. आता या वाक्यामध्ये काही फिरवाफिरवी करण्याची गरज नाही. जसं जसं सरळ वाक्य तसं टेल, टेलचं टेलच ठेवायचं, कारण टू आल्यामुळे या ठिकाणी काळ बदलता येत नाही. टू टेल, मी म्हणजे मला, मी म्हणजे मला. आपण काय म्हणू, त्याला. मला म्हणजे कोणाला, रॉबर, म्हणजे हा चोर पुरुषच असणार आहे. बाया एवढी डेअरिंग करत नाहीत. आणि क्विकलीला क्विकली, म्हणजे काय वाक्य झालं, रॉबर ऑर्डर ब्लाइंड मॅन टू टेल मी म्हणजे मला. सॉरी, आपल्याला ही नाही करता येणार या ठिकाणी, हिम म्हणजे त्याला करावं. टेल हिम क्विकली, त्याला लवकर सांग. सेकंड वाक्य बघा, फार मजेशीर वाक्य. द हजबंड सेड टू वाईफ, नवरा बायकोला म्हणाला, काय म्हणाला, गिव्ह मी अ कप ऑफ टी, मला 1 कप चहा दे. आता मला सांगा बरं, या वाक्यात ऑर्डर असेल का रिक्वेस्ट असेल,
बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे, बरोबर आहे. ऑर्डर असेल का रिक्वेस्ट असेल. आता जर खरंच नवरा असेल तर ऑर्डर देईल, परंतु जर बैलाचा बैल जर असेल तर या ठिकाणी रिक्वेस्ट पण करू शकतो. असे काही कन्फ्युजन वाक्य सुद्धा आपल्याला येऊ शकतात. मग अशा वेळेस काय करायचं, कन्फ्युजन असलं तर बिनधास्तपणे टोल लिहायचं. परंतु आपण समजू की आपण भारतातला नवरा आहोत, त्याच्यामुळे आपण ऑर्डर देऊ. आपण या ठिकाणी द हजबंड ऑर्डर्ड वाईफ टू गिव्ह ला गिव्ह जशाला तसं टू गिव्ह. मी म्हणजे मला, आपण काय म्हणू, हिम म्हणजे त्याला. अ कप ऑफ टी. कपाला कपच ठेवा, त्याची कपबशी करू नका, बरोबर आहे. जे आहे तेच ठेवा. शेवटचं वाक्य बघा, द कॅप्टन सेड टू सोल्जर. कॅप्टन म्हणजे कप्तान, कोणाला म्हणालाय, सैनिकाला म्हणालाय, पुट युअर गन हिअर. तुमच्या बंदुका इथं ठेवा. आता हा कॅप्टन आहे, तो काय म्हणेल का पाया पडतो तुमच्या, काही करा पण ह्या बंदुका ठेवा, नाही म्हणणार. मग त्याला कॅप्टन कोण केलंय, बरोबर आहे. तो कॅप्टन आहे, त्याला कॅप्टन प्रमाण वागावं लागेल, बरोबर आहे, कारण तो उच्च अधिकारी आहे. मग तो काय करेल, बाकीच्या सैन्याला कमांड देईल. काय देईल, कमांड. म्हणजे या ठिकाणी कमांडेड घ्यायचं. काय करायचं, द कॅप्टन कमांडेड सोल्जर्स. सोल्जर्स आहेत, अनेक सैन्य. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा. कंडिशन काय घ्यायचं, टू. कुठला पुट जशाला तसं. युअर म्हणजे तुमच्या, युअर म्हणजे तुमच्या. आता अनेक जण आहेत ते, म्हणून काय करणार आपण, युअरचं देअर करणार. देअर. गनला गनच ठेवा, नाहीतर काय काय बंदुकीचा रणगाडा करतील इथं. अशी दलिंद्री करायची नाही काही. हिअरचं काय होईल त्या ठिकाणी, देअर. बघा या देअर मध्ये या देअर मध्ये फरक आहे. देअर या देअर मध्ये उच्चार जरी सारखा होत असेल, टीएच आय आर देअर म्हणजे त्यांच्या, आणि टीएच आर देअर म्हणजे तेथे, हा दोन्हीतला फरक आहे. तर अशा पद्धतीने इम्परेटिव्ह सेंटेन्स होतं. फक्त इम्परेटिव्ह सेंटेन्सचा भाव समजून घ्या की काय सांगितलं जाईल. रिक्वेस्ट. आता प्लीजचं जर उदाहरण असतं, प्लीज गिव्ह मी वॉटर, 101% तिथे रिक्वेस्टच असणार आहे. मोठ्या व्यक्तीला लहान व्यक्तीला. आता मुलगा बापाला म्हणाल का गिव्ह मी ग्लास ऑफ वॉटर, ऑर्डर देईल का, नाही. त्याच्या गालामध्ये श्री गणेश म्हटलं, बरोबर आहे. त्याच्यामुळे कोण काय बोलायला याचा व्यवस्थित जर संदर्भ जर त्या ठिकाणी समजून घेतला तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. मला जसं पटेल, माझ्या बुद्धीला जेवढं काही झेपेल या पद्धतीने मी तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये आणखीन जरी काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा जर व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, जास्तीत जास्त एज्युकेशन ग्रुपमध्ये शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन एवढे व्हिडिओ मी तुम्हाला सांगत आहे त्या ठिकाणी, तेव्हा सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.